गेल्या 23 दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल संघर्ष सुरू आहे। या युद्धाचा आजचा चौथा रविवार। हा रविवार युद्धाच्या झळा आणखी तीव्र करणारा ठरला। आजच्या दिवसामध्ये युद्धभूमीवर नेमकं काय काय घडलं बघूया। ना हा अमेरिकन लष्करी तळ आहे, ना इस्रायली आर्मी बेस, ना हे इराणी लष्करी तळ आहे, ना हिजबुल्लाचं कमांड सेंटर, तर हे आहे इस्रायलचं डिमोना शहर। कालची रात्र इराण अमेरिका युद्धातली सर्वात मोठी रात्र होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण एकीकडे इराणचा शस्त्रसाठा संपलाय असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। त्यांच्या या दाव्याला 24 तासही होत नाहीत तोवर इराणनं आपल्या क्षेपणास्त्रांचा एक नमुना पेश केला आणि यावेळी टार्गेट केलं इस्रायलच्या अनेक शहरांना। यातलं पहिलं शहर आहे अराद। अराद हा तसा वाळवंटी प्रदेश, त्यामुळे इथे लोकवस्ती कमी आहे। पण इराक, जॉर्डन अशा दोन देशांची सीमा पार करून इस्रायलच्या आयर्न डोम या सर्वात आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमलाही पार करत इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल्सनी अचूक निशाणा साधलाय। इस्रायलच्या स्थानिक वेळेनुसार रात्रीचे 9:15 वाजले होते। सीसीटीव्हीत दिसणारं कुटुंब रात्रीच्या जेवणाची तयारी करत होतं आणि तेवढ्यात त्यांच्या किचनमध्ये एक कुत्रा धावत आला। तो कुत्रा धावतोय हे समजायच्या आतच इराणच्या क्षेपणास्त्रानं हे घर उद्ध्वस्त झालं। सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दोन्ही महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या। आता यातलं दुसरं शहर आहे डिमोना। इथल्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 200हून जास्त नागरिक गंभीर जखमी झाले। तसंच तेल अवीवमध्येही इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमला पार करत अनेक इमारतींना टार्गेट केलंय। पण या सगळ्यात डिमोना शहर अत्यंत महत्त्वाचा निशाणा ठरलाय, कारण इथंच आहे इस्रायलचं आण्विक संशोधन केंद्र। ...1960 साली फ्रान्सच्या मदतीनं डिमोनात अणु केंद्राची सुरुवात झाली। 1960 पासूनच इथे अणुशस्त्रांच्या निर्मितीचं काम सुरू आहे। इस्रायलच्या सर्वात मोठ्या आण्विक केंद्रांपैकी डिमोना हे एक मानलं जातं। डिमोना प्लांटमध्ये अंडरग्राऊंड आण्विक लॅब्स आहे। 2018 साली डिमोना केंद्राचा मोठा विस्तार करण्यात आला। या सेंटरवर अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स डिफेन्स सिस्टीम लावण्यात आली आहे। आणि म्हणूनच की काय इराणनं केलेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हल्ला मानला जातोय। म्हणूनच डिमोनाच्या हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली आहे। इराण जर डिमोनावर हल्ला करू शकतं तर इराण युरोपातील कोणत्याही देशाला टार्गेट करेल, त्यामुळे युद्धात इस्रायलच्या बाजूनं सहभागी व्हा असं म्हणत नेतन्याहूंनी अनेक राष्ट्रांना आवाहन केलंय। याशिवाय युद्धात गेल्या 24 तासांमध्ये काय काय घडलंय तेही पहा। युद्धाच्या 23 दिवसांमध्ये 2,500पेक्षा जास्त मृत्यू झाले। आतापर्यंत 4,500हून जास्त जण जखमी झाले। होर्मुझ मार्ग सुरू करण्यासाठी ट्रम्प यांनी 48 तासांचा अल्टिमेटम इराणला दिला। अमेरिकेचं F-15 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणनं केला। ब्रिटनची HMS अँसन आण्विक पाणबुडी अरबी समुद्रात तैनात करण्यात आली आहे। जगावर ओढवलेलं ऊर्जा आणि इंधन संकट, त्यातनं अमेरिका मागे हटतंय, ना इस्रायल आणि ना इराण। त्यामुळे येणारे काही दिवस अवघ्या जगासाठी चिंता वाढवणारे ठरतील हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।